लोकसत्ताच्या रिपोर्टनुसार मूत्रपिंड विक्री प्रकरणात ईडीची एंट्री, कोट्यवधींच्या उलाढालीचा तपास सुरू. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या मूत्रपिंड विक्री प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने ईडी प्रवेश केला आहे. या बेकायदेशीर व्यवहारात कोट्यवधींची उलाढाल झाली. याबाबतची कागदपत्रे ईडीने जिल्हा पोलीस दलाकडे मागितली आहेत. मूत्रपिंड तस्करीचे जाळे कंबोडिया, बांगलादेश आणि देशातील अनेक राज्यांत पसरले असल्याचे तपासात पुढे आले. व्यवहाराचे स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे. किंमत: एका मूत्रपिंडाचा सौदा 50 ते 80 लाखांमध्ये व्हायचा, मात्र प्रत्यक्षात विकणाऱ्याला केवळ 5 ते 8 लाख रुपये मिळत होते. अटक व आरोपी: सोलापूरमधील रामकृष्ण सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा आणि हरियाणातून हिमांशू भारद्वाज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फरारी आरोपी: दिल्लीतील डॉक्टर रवींद्रपाल सिंग आणि तामिळनाडूच्या त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे डॉक्टर राजरत्नम गोविंदस्वामी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तपास: पोलिसांनी स्टार किम्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या 5 पीडितांचे जबाब नोंदवले आहेत. हवाला कनेक्शन: या व्यवहारातील पैसे कंबोडिया, बांगलादेश आणि देशांतर्गत हवाला मार्गे पाठवले जायचे असे तपासात समोर आले आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळेच मनी लॉन्ड्रिंग. आता ईडीने या तपासात उडी घेतली असून पोलीस दलाशी संपर्क साधला आहे.